विचार आम्हाला करून देईल त्याला मूर्ती दाखवून घालत काढला गेलं तुम्ही पाणी फोटो काढून तुमचं नाव सांगत गाव सांगत 2 मिनिटं राहू दे ना किती राहू दे ना मी आपण जाऊ तिथे ठेवायला काय आलं मूर्तीला लागे नाही बुकिंग आहे तुमची करायची होती हो ते बंद करून फक्त हे टेप बंद कर 25 वर्षापासून माता बसवते माझ्या आई वडिलांनी आमची परंतु माता बसवतो 10 दिवस करतो 10 दिवसापर्यंत आम्ही बसतो भावाने हे करतो जे तुम्ही करतात ते बोलायचे टाकलेले आहे आपण आता शेवट टाइम नाही आम्हाला आजपासून बंद करू त्याची घेऊन जाते ही छोटीशी मुलगी सगळे करते कलाकार वेगवेगळ्या प्रकारमध्ये कलर मिळतात कमी जास्ती म्हणजे याच्यात तुम्हाला जसं लागेल तसं लहान 1 फुटापासून तर इकडे एक घोडा त्या साईडमध्ये आहे तिकडे त्या घोडामध्ये हा त्याच्यामध्ये मोबाईल आहे मोबाईल बापू सजावट केली परेश लागलं तर जय दशामाता. आता गेल्या जवळ 25 वर्ष झाले मला. मी दशामाता बसवतो आणि माझी इच्छाप्रमाणे मी दशामाता बसवतो. मग उपास करतो मी. आणि आई मी जेव्हा 7 वर्षाचा होतो तेव्हापासून माझ्या अंगात आई येते. मी पिंपणेरकर आहे. आमचा जिल्हा पडतो साक्री, जिल्हा धुळे. आणि
तसं तर तसं मला आईचं खूप विश्वास आहे आणि माझे आई बाप आई वडील कोणी नाही आहे माझ्या सोबत, फक्त माझे काका चुलते माझे भावंडकी राहतात फक्त. माझ्या पाठीमागं कोणी नाही. मला मनोभावना ती आईची सेवा करायचं आहे. आमचं गावाचं नाव पिंपळनेर आणि माझं नाव, मला कोणी विशाल बी म्हणतात आणि मंगल माताजी पण म्हणतात. आणि आमचं गाव मग पिंपळनेर आहे आणि मी गेला आता 10-15 वर्षापासून म्हणजे दशामाता बसवत आहे मी आता. मला बरेच वर्ष झाले दशामाता बसवायला. आम्ही 10 दिवस दशामाता बसवतो. अमावस्याच्या दिवशी स्थापन करतो माताजीला. अमावस्याच्या दिवस स्थापन केली, आईची आरती करतो आम्ही. परत 8ला आरती करतो, परत 12ला आरती होते. आणि तसे आम्ही निरंतर उपास करतो देवीचे, दशामाताचे. 10 दिवस तिची सेवा अर्चना करते, तिला भंडारा देते, 9 पोरींना जेवू घालते. मग ते झालं का मग आईला विसर्जन करते आम्ही. म्हणजे आता आम्ही दशामाता बसवता कसं कारण बसवता आम्ही दशामाता. माझे आजी आणि आजोबा होते, ते बातीजी बाबाचे पंथ करायचे, मग ते सेवा करायचे. मग तेव्हापासून ते मला संगतीनं घेऊन जायचे. मग माझ्या अंगात आईची हवा यायला लागली. मग आईची हवा आल्याच्या नंतर तेव्हापासून मला बी विश्वास झाला आईची सेवामध्ये काहीतरी लाभ आहे. तेव्हापासून मी दशामाताची सेवा करत आहे. जेव्हा 7 वर्षाचा होतो मी पहिलीमध्ये मला टाकलं, तेव्हापासून दशा माईची सेवा करत आहे मी. अनुभव आहे देवांवरती आणि खूप विश्वास आहे. त्यांचा जसं विश्वास आहे तशा मला काही झालं बी नाही आणि काहीच नाही. नमस्कार, मी सागर सोनार. आपण आलेलो आहे सागर श्री आर्ट नंदुरबार या वर्कशॉपमध्ये. यंदा आम्ही दशामाताची मूर्ती बनवण्याची सुरुवात मागील 3 महिन्यापासून सुरू केलेली आहे. तरी आता आमच्या अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे. येत्या 12 ऑगस्टला दशामाताची स्थापना होणार आहे. त्याच्या नुसार आम्ही 1 फुटापासून तर 6 फुटाच्या मूर्त्या आमच्याकडे अवेलेबल आहे. यंदा आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार सजावटीमध्ये डायमंड वर्क, साडी वर्क, लेस, मुकुट अशा प्रकारचे विविध सजावटीचे आम्ही शृंगार करून दिलेला आहे. तरी साधारणतः नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेशला लागलेला असल्यामुळे त्या ठिकाणचे कस्टमर आमच्याकडे बुकिंगला आहे. साधारणतः वाका 4 रस्ता, निजर, वेडा, कुकरमुंडा अशा ठिकाणचे आपल्याकडे बुकिंग आहे. आणि ग्रामीण भागातले जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा, मग आपले प्रकाशा, तळोदा, शहादा, नवापूर, विसरवाडी या ठिकाणाची ही मूर्ती आपल्याकडे बुकिंग आहे. तरी आता यंदा मूर्तीची मागणी वाढलेली आहे. तरी आमच्याकडे 1500 ते 2000 मूर्त्या अवेलेबल होत्या. आता आमच्या अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे आणि आपण बघू शकतात की कस्टमरांची मागणीनुसार आम्ही मूर्ती बनवलेली आहे आणि आता मूर्ती घ्यायला येत आहे कस्टमर. साधारणतः 1 फुटापासून तर 6 फुटाच्या मूर्तीच्या रेट 300 रुपयापासून तर 11,000 रुपयापर्यंत आमच्याकडे आहे. त्यात शृंगार वर्क वेगळं असतं, डायमंड आणि सजावट साडी वर्क या वेगळं आम्ही करतो. बुकिंग आमची 80% मूर्ती बुकिंग झालेली आहे आणि डायरेक्ट जे मूर्ती घेणारे आहे ते डायरेक्ट 10 तारखेपासून तर 12 तारखेपासून मूर्ती डायरेक्ट घ्यायला येतात. साधारणतः 1 फूट ते 2 फुटाच्या मूर्त्या आमच्या 20% एवढ्या आता शिल्लक आहे. बाकी 80% आमची बुकिंग झालेली आहे.